मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या जोरदार हालचाली सध्या सुरू आहेत। मुख्यमंत्री फडणवीस आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामध्ये बैठक सुरू आहे। बैठकीला अजित पवार आणि एकनाथ शिंदे देखील उपस्थित आहेत। आज मनोज जरांगेंना सरकारकडून प्रस्ताव जाण्याची शक्यता वर्तवली जाते। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे। आजपासून ते उपोषण अधिक तीव्र करतायत। त्यांनी पाणीही पिणार नाही असं कालच जाहीर केलेलं आहे आणि त्यामुळे आता सरकार दरबारी हालचालींना वेग आलेला आहे। एक महत्त्वाची बैठक पार पडते। या बैठकीला कोण कोण उपस्थित आहे तर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील हे सर्वजण या बैठकीला उपस्थित आहेत आणि त्यामुळे आता या बैठकीतून तोडगा निघणार का, जो तोडगा निघेल तो तोडगा जरांगेंना मान्य होणार का, हे सगळे प्रश्न उपस्थित होत आहेत। सध्याच्या घडीला ही अतिशय महत्त्वाची बैठक मुख्यमंत्री फडणवीस, विखे पाटील आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अर्थात अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये ही बैठक चालू आहे। या बैठकीमध्ये नेमका काय निर्णय होतो, तो निर्णय जरांगेंना मान्य होतो का, त्या निर्णयावरून तोडगा निघतो का, हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण या संदर्भात श्रेयस यांच्याशी बोलूया। श्रेयस, एकीकडे जरांगेंच्या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे। आजपासून ते पाणीही पिणार नाहीत, त्यामुळे अर्थात सरकारवरचं प्रेशर सुद्धा वाढलेलं असेल। दुसरीकडे आंदोलक आणखी आक्रमक होतील जर जरांगेंच्या तब्येतीविषयी काही काल सुद्धा त्यांचं शुगर लो असल्याची बातमी आली होती। या पार्श्वभूमीवर आता हालचालींना वेग आलेला आहे। बैठकीमध्ये नेमकं काय घडतंय, काही तपशील आलेत समोर? खऱ्या अर्थानं वेग आला विक्रम असं म्हणावं लागेल, कारण एकंदर बघितलं तर आज चौथा दिवस आहे आणि चौथ्या दिवशी आताच्या घटकेला जर बघितलं तर बैठकांचा पण तिसरा दिवस आहे। मागच्या काल खऱ्या अर्थानं बघितलं तर काल 11 वाजता देखील बैठक झाली रात्री आणि आज सकाळी 11 वाजता देखील बैठक झाली। आता ही बैठक सुरू होऊन अर्धा तास ते 40 मिनिटं झालेत आणि अजूनपर्यंत बैठकीत काय काय घडलंय त्याबद्दल कुठलंही इन्फॉर्मेशन अजूनपर्यंत आपल्याला मिळालं नाही। मात्र इकडे आपण बघितलं गेलं तर सगळ्यात महत्त्वाचं हे की या बैठकीत जो काही निर्णय किंवा जो काही अहवाल येणार तो अहवाल आज खऱ्या अर्थानं जरांगे पाटलांना जाणार आहे का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। खऱ्या अर्थानं सरसकट आम्हाला आरक्षण हवं अशी जी मागणी एकीकडे होते, त्यासोबतच ओबीसी यांच्याकडून ते आरक्षण त्यांच्याकडून आरक्षण मिळालं पाहिजे ही एकीकडे मागणी होते। या सगळ्याबद्दलचा विचार करण्यात आलाय का या बैठकीत, त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मात्र विक्रांत, जर आपण बघितलं तर विखे पाटील यांनी सकाळीच जेव्हा वक्तव्य केलं होतं तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की प्रत्येक मायन्यूट आणि छोट्या छोट्या गोष्टींच्या वर चर्चा होणार आहे, कारण एकीकडे जो काही अहवाल आज जाईल तो अहवाल इतका A to Z ज्याला आपण म्हणतो तो क्लिअर असला पाहिजे आणि त्यामुळे कुठे ना कुठे संपूर्ण गोष्टीचा विचार यावेळी महत्त्वाचा करण्यात आला। आणि बैठकीत खऱ्या अर्थानं आपण दृश्यांमध्ये बघू शकतो मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत, खरं तर समितीचे सगळे लोक आहेत आणि या समितीच्या लोकांकडून जो काही अहवाल जरांगे पाटलांना जाईल तो जरांगे पाटील खरं तर मान्य करतात का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। एकंदर पाहिलं गेलं तर आज खरं तर ज्यांचं उपोषण जरांगेंचं आहे ते उपोषण पण तीव्र होताना दिसतंय। त्यांनी पाणी पण आता पिणार नाही असं म्हणतायत। जे डॉक्टर्स जे आहेत ते सुद्धा आता तिकडे पोहोचलेले आहेत। मात्र कुठे ना कुठे या सगळ्या गोष्टी जरी पाहायला गेल्या तरी आजच्या आज हा जो अहवाल आहे, जो काही अहवाल असेल त्याच्यामध्ये कुठले पॉइंटर्स असतील त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय आणि ते जे पॉइंटर्स असतील ते मनोज जरांगे पाटील यांना मान्य असेल का। एकीकडे ते गोष्ट करते तर दुसरीकडे असं कळतंय आणि चर्चा अशी होत आहे की छगन भुजबळ सुद्धा आता वर्षावर पोहोचले आहेत, ते या बैठकीत सामील नाही आहेत। पुन्हा एकदा आपण रिपीट करत आहे, बैठकीत सामील नाही आहेत, मात्र ते सुद्धा आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत। तर त्यामुळे कुठे ना कुठे दोन्ही गोष्टी पाहायला गेल्या तरी मुख्यमंत्र्यांना दोन्ही गोष्टींचा विचार करावा लागणार आहे। त्यामुळे या बैठकीनंतर एक सर्वात महत्त्वाची बैठक खऱ्या अर्थानं छगन भुजबळ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये होणार आहे आणि त्या निर्णयाचा कुठे ना कुठे METला 3 वाजता पत्रकार परिषद सुद्धा आहे। त्यामुळे कुठे ना कुठे या सगळ्या गोष्टी जरी पाहायला गेल्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच आहे की एकीकडे होणारा अहवाल, एकीकडे छगन भुजबळ आणि मुख्यमंत्र्यांची भेट, आता या सगळ्या गोष्टी काय होत आहे याकडे संपूर्ण महाराष्ट्र लक्ष लागलंय। विक्रांत, श्रेयस, तुम्ही आता ही जी नवी माहिती दिलेली आहे की छगन भुजबळ सुद्धा आता या बैठकीच्या ठिकाणी पोहोचलेत, ते बैठकीला उपस्थित नाही आहेत मात्र बैठकीच्या ठिकाणी पोहोचलेत। यामुळं आता सरकारवरचं प्रेशर वाढणार आहे, कारण केवळ मराठा समाज नाही, आता ओबीसी समाजाला सुद्धा नाराज करून चालणार नाही। अर्थात ते आधी चालणार नव्हतं, मात्र तशी मागणी घेऊन आता भुजबळ गेलेले असणार आहेत। त्याविषयी थोडं बोलूया। खरं तर तोच अर्थ आपण बांधायला हवा, कारण एकीकडे बघितलं गेलं तर ओबीसी नेत्यांची एक बैठक आहे जी METला दुपारी 1 वाजता दरम्यान होणार, त्यानंतर 3 वाजता छगन भुजबळ ही पत्रकार परिषद घेणार आहे अशी सुद्धा आता माहिती आपल्याला मिळते। मात्र त्या अगोदर छगन भुजबळ यांचं वर्षावर येणं आणि मुख्यमंत्र्यांना भेटणं, जिथे आत्ताच वर्षावर एकीकडे दुसरी बैठक सुरू आहे। या समितीच्या बैठकीत पुन्हा एकदा आपण सांगूया, या समितीच्या बैठकीत छगन भुजबळ नाही आहेत, मात्र एकीकडे भुजबळांची त्याच्यानंतरची जी बैठक होणार आहे मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ही सर्वात महत्त्वाची आहे, कारण कुठे ना कुठे जी काय नाराजी असेल, जी काय मागण्या असतील ते मुख्यमंत्र्यांना पुट फॉरवर्ड करतील आणि त्याच्यानंतर जो सरकारचा निर्णय होईल याकडे आता संपूर्ण महाराष्ट्र लक्ष लागलंय. जे प्रेशर टॅक्टिक्स आहे ते प्रेशर टॅक्टिक्स दोन्हीकडून होताना दिसतात का आणि ह्याच्यातून रस्ता सरकार कसं काढतंय, देवेंद्र फडणवीस कसे काढतायत याकडे संपूर्ण महाराष्ट्र लक्ष लागले. विक्रांत. अगदी खरं आहे श्रेयस, जसं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे तसंच आपलं सुद्धा याकडे लक्ष असणार आहे. वेळोवेळी अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी.